नमस्कार, मी राधिका कुलकर्णी. जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पुण्यातील काही ठळक घडामोडी. केवळ अंबानी आणि अदानी यांना श्रीमंत करणे म्हणजे विकास नव्हे, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी जाहीर सभेत व्यक्त केलं. गोखलेनगर येथे आपच्या प्रचारासाठी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी प्राध्यापक सुभाष वारे, माजी न्यायाधीश सोपानराव निकम, मारुती भापकर, उल्का महाजन आणि सुनीती सूर हे उपस्थित होते. आप हा पक्ष तळागाळातल्या गरीब झोपडपट्ट्यातील माणसांपासून ते IT क्षेत्रातील उच्च शिक्षित माणसांना हा पक्ष आपला वाटतो. हा पक्ष सर्वसमावेशक असून भ्रष्टाचार निर्मूलनाची लढाई लढणारा पक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी तसेच समान ध्येय असलेले विविध क्षेत्रातील लोकांना सामावून घेणारा पक्ष म्हणून याचे वेगळेपण आहे, असंही मेधा पाटकर यावेळी म्हणाल्या. जनतेनेही आम आदमी पार्टी सहज जोडण्याचा जो संकल्प व्यक्त केला, त्याच्या पुढे जाऊन या देशातल्या सर्व जनतेला आम आदमी पार्टी म्हणून नव्हे तर एक चळवळ म्हणून पुढे नेऊन राजकीय परिवर्तनाचं धाडस करण्यासाठी जोडणारा असा तो दुवा असेल, अशी मलाही अपेक्षा आणि विश्वास. आणि अनेक घोषणापत्रातून निवडणुकीपुरतं चालतं आणि नंतर ती घोषणापत्र पार्टीच्या ऑफिसेस मधून रद्दीवाल्याच्याकडे जाऊन पोहोचतात. हे सगळं आपण पाहत आलेलो. परंतु आपलं घोषणापत्र हे खरोखर मूल्यांच्या आणि आपल्या स्वप्नांच्या आधारावर असलं पाहिजे. म्हणजे आम आदमी आणि आम औरत यांच्याच स्वप्नांच्या आधारावर असलं पाहिजे, असा आग्रह आम आदमी पार्टीचा आहे. म्हणून आम्ही जन आंदोलनांची माणसं हे नवं हत्यार राजकीय परिवर्तनाचं, पक्षीय राजकारणाचं, संसद बाह्य आंदोलनाच्या इतक्याच तीव्रतेने संसदेच्या आतमध्येही संघर्ष करण्यासाठी वापरण्याचं हे हत्यार स्वीकारतो आहोत. मित्रांनो, या अशा दोन्ही रुळांवरून पुढे जाणाऱ्या या धडधडत्या आम इन्सानांच्या, आम माणसांच्या, सर्वसामान्यांच्या अतिसामान्य ताकदीच्या अशा गाडीला शेवटी एक स्टेशन गाठायचं आहे. आणि ते स्टेशन कुठलं असणार? या देशाचं त्या स्टेशनच्या निमित्ताने या मंजिलीचं स्वप्न कुठलं असणार? हमारा नजरिया क्या होगा? ये सब सोचने का समय आया है. और ये नजरिया दिल्ली के संकल्प पत्र में और दिल्ली में 49 दिनों की वह AK-49 की राइफल चलाते हुए, जिससे मोदी जी इतने डर गए कि हिंसक प्रवृत्ति होते हुए भी उन्हें अरविंद केजरीवाल जी AK-49 के रूप में दिखाई दे रहे हैं. साथियों, लेकिन वो 49 दिनों की वो एक अहिंसक झुंड, एक जंग, उससे जो एजेंडा सामने लाया है उसे पुणे के मतदारों ने, तो पुण्याच्या मतदारांनी विचारात घेणं आवश्यक आहे. राज ठाकरेंना घाबरत नाही म्हणून मध्ये मध्ये हिंदीत बोलते बरं का, कारण मला ती प्रवृत्ती प्रांतवादी हाडू नाही काढायची. आणि आपल्यामध्ये आणि म्हणून मित्रांनो, या सगळ्या अशा प्रकारच्या एकेका संकल्पाला सामोरं गेलेल्या आणि जनतेला सामोरं जाऊन एक एक संकल्प पूर्ण करत गेलेल्या अशा त्या 49 दिवसांच्या राज्याचा सो कॉल्ड गव्हर्नन्स, ज्याचा आटापिटा एक तंत्र म्हणून वापरण्याचा नरेंद्र मोदींपासून राहुल गांधींपर्यंत सर्वच करतायत. त्या गव्हर्नन्सची खरी व्याख्या ही जर मॅनिफेस्टोजमध्ये आणि घोषणापत्रात झाली असती तर आतापर्यंत मूर्तिमंत घटनाच जनतेच्या आणि मतदारांच्या समोर आली असती. टोल विरोधात मनसेने काहीच प्रतिक्रिया दिली नसल्याने टोल विरोधातील आंदोलन हा केवळ फारसच आहे, अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी केली.
भाजपच्या शहर कार्यालयात आयोजित महायुतीच्या पत्रकार परिषदेत डॉक्टर नीलम गोऱ्हे बोलत होत्या. शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, भाजपचे गटनेते अशोक येनपुरे, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, श्रीपाद ढेकणे, राजेंद्र शिंदे उपस्थित होते. गोऱ्हे म्हणाल्या, टोलवाढीतील 5 बोटांपैकी 4 बोटे कंपन्यांची असली तरी 1 बोट राज्य सरकारचं आहे. आचारसंहितेमुळे लोक आंदोलन करू शकणार नसल्यामुळे ही वाढ केली आहे. टोल विरोधात आंदोलन करणाऱ्या मनसेने टोलवाढी विरोधात काहीच प्रतिक्रिया दिली नाही. राज्यातील अनेक लोकसभा मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होत आहे. त्या ठिकाणी मनसेचे मतदान मिळावे यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांचे गोडवे गायले आहेत. मनसेने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका करून मराठी मतदारांमध्ये फूट पाडली जात आहे. पुण्याच्या प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेळ नाही. त्यामुळे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. परंतु पुण्यात एकत्र येऊन काँग्रेसच्या उमेदवारांसाठी एकत्र मते मागत आहेत, अशी टीका गोऱ्हे यांनी केली. यावेळी मनसेचे शहर सचिव दत्ता देशमुख, सोपान निपुदे, प्रवीण गायकवाड, दिगंबर पानसरे, सुशील बन्सल, अमोल कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक येनपुरे यांनी त्यांचे स्वागत केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. जलदगती न्यायालय ही लोकांची फसवणूक आहे, असं मत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. बाळवृंद फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त सार्थक पुरस्कार देऊन सरोदे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्य कायदा सल्लागार दत्तात्रय देवळे, मुलाखतकार सुधीर गाडगीळ उपस्थित होते. सरोदे म्हणाले, कायदा आणि अन्याय या 2 गोष्टींकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन विकसित झाला पाहिजे. न्यायालयापासून समाज मुक्त झाला पाहिजे. कायद्यावर समाजाने अवलंबून राहणं चुकीचं आहे. कडक कायदे करून प्रश्न सुटतात असा आपला समज झाला आहे. पण कायदे करण्यापेक्षा त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. केवळ प्रबोधन नाही तर कृती केली पाहिजे. सुशासन हा सामान्य नागरिकाचा हक्क आहे. म्हणून न्याय हा दान म्हणून नको तर तो हक्क म्हणून मिळाला पाहिजे, असंही सरोदे म्हणाले. रमा सरोदे म्हणाल्या, कायद्याची भाषा सोपी करावी जेणेकरून तळागाळातील नागरिकांपर्यंत कायदा पोहोचेल. व्यापाऱ्यांच्या राज्यव्यापी परिषदेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. या राज्यव्यापी परिषदेस विविध व्यापारी संघटनांचे 200 प्रतिनिधी उपस्थित होते. फॅमचे अध्यक्ष मोहन गुरनानी, चेंबरचे माजी अध्यक्ष पोपटलाल ओसवाल, रायकुमार नहार, ललित शहा, विवेक शेटे, लक्ष्मीकांत क्षीरसागर, मनोहर सारडा आणि अजित सेटिया यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत एकूण 3 ठराव मंजूर झाले. बाजार समिती कायद्यातून गूळ, साखर, आटा, रवा आणि मैदा, डाळी, सुकामेवा आणि खाद्यतेले वगळलेले आहेत. प्रक्रिया वस्तू वगळल्याबद्दल कृषी आणि पणन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. बाजार समित्यांमधील उर्वरित वस्तू वगळण्यात याव्यात. त्यावर उलाढाल अथवा वजन किंवा नगावर सेवा शुल्क अथवा देखरेख शुल्क आकारू नये. या विषयावर राज्यातील व्यापाऱ्यांच्या एका समितीचे गठन करण्यात आले आहे. त्यामध्ये बालचंद संचेती, पोपटलाल ओसवाल, मोहन गुरनानी, विवेक शेटे, प्रदीपभाई कापडिया, ललितभाई शहा, रमेश कोठारी, राजेंद्र बोथरा, अनिल दोशी, मनोहर सारडा, अशोक पटेल, सुनील परमाज आदींचा समावेश आहे. या कमिटीच्या वतीने लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर किंवा 25 एप्रिल नंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेतला जाणार असल्याचं संचेती यांनी यावेळी स्पष्ट केलं. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार दैनंदिन व्यापारात अनेक तरतुदींचा त्रास होत आहे. या कायद्यातील क्लिष्ट तरतुदी वगळण्यात याव्यात. उलाढालीवर आधारित परवाना असू नये. त्याऐवजी व्यवसायाच्या स्वरूपावर परवाना असावा. खाद्यतेले रिपॅकिंगसाठी स्वतःच्या अन्न तपासणी प्रयोगशाळेचे बंधन नसावे. अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत परवान्यासाठीच्या फीमध्ये वाढ केली असून प्रतिवर्षी 2000 फी कमी करण्यात यावी. परवाना दर्शनी भागात न लावल्यास असलेल्या मोठ्या दंडाची तरतूद असू नये. अनेक बाबतीत दंडाची रक्कम 10 लाख रुपयांपर्यंत आहे, ती 5000 ते 1 लाख रुपयांपर्यंत असावी असाही ठराव मंजूर करण्यात आला आहे. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. संवेदनशील होण्याकरता वाचन गरजेचं आहे, असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी व्यक्त केलं. शब्दांगण या साहित्य क्षेत्रातील संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या प्रसंगी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, चित्रकार लेखक रवी मुकुल उपस्थित होते. यावेळी पुस्तकांची गुढी उभारण्यात आली होती. शब्दांगण या नव्याने सुरू झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून पुस्तक सेवा पुरवण्यात येणार आहे. यावेळी बोलताना गावस्कर म्हणाल्या, मला लहानपणापासून अजिबातच वाचनाची पार्श्वभूमी नव्हती. मात्र लग्नानंतर माझ्या पतींकडून मला हा वारसा मिळाला. ते मला रोज विचारतात, आज काय वाचलं? सुरुवातीला मला याचं फारसं गांभीर्य नव्हतं. मात्र काही काळानंतर मला याची आवड वाटू लागली. ती वाचनाची आवड आज माझ्यामध्ये इतकी रुजली आहे की एखादा दिवस मी आता न वाचता किंवा न लिहिता झोपले तर तो दिवस मला पश्चातापाचा जातो. या वाचनातून आपण एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश करत असतो. त्यातील प्रत्येक क्षण आपला विकास घडवत असतो. त्यामुळे वाचन संस्कृती जपणे फार महत्त्वाचे आहे. डॉक्टर माधवी वैद्य यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेची दालने आपल्यासाठी कायमच खुली असतील असं आश्वासन शब्दांगण संस्थेला दिलं. यावेळी रेणू गावस्कर यांच्या एकलव्य या संस्थेतील मुलांना ग्रंथ भेट देण्यात आली. पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कर्नल जयंतराव चितळे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या संदर्भात अधिक माहिती देण्याकरिता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. चितळे म्हणाले, सध्याचे राजकारण आणि राजकारणी नेते भ्रष्ट झाले आहे. भ्रष्टाचाराच्या विळख्यात हा देश सापडला आहे. स्वच्छ प्रतिमेचे राजकारणी आज बघायला मिळत नाहीत आणि म्हणूनच हे चित्र बदलण्याकरिता मी ही निवडणूक लढवित असल्याचं चितळे यांनी सांगितलं. निवडून आल्यास मी पुण्याच्या धरणातील गाळ काढून पाणीसाठा किमान 30% वाढवणे,
पुणे परिसरातील टेकड्यांवर पवन विद्युत चक्र योजनेने अखंड वीज पुरवठा, PMTच्या बसेसचे ओपन डबल डेकमध्ये परिवर्तनाने ट्रॅफिक समस्येवर मात आणि झोपडपट्ट्यांचे सुबक मल्टी स्टोरी कॉम्प्लेक्समध्ये परिवर्तन आदी कामे मी करणार असल्याचं चितळे यांनी सांगितलं. कर्नल जयंतराव चितळे आणि पुणे मतदारसंघ लोकसभेकरता मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतो आहे. माझं चिन्ह आहे ग्लास आणि माझा मुख्य उद्देश आहे निवडणूक लढवायचा ते म्हणजे की आपल्या देशामध्ये राजकारणाची विचारधारा बदलली पाहिजे. आपण एकमेकाला कायम खुजं दाखवून मोठा होण्याचा विचार करतो की मोदीजी राहुल गांधीला खुजं दाखवायचा प्रयत्न करतात, राहुल गांधीजी अरविंदजींना आणि अरविंदजी मोदीजींना. तसं आपल्याला करायचं नाही. आपल्याला पाहिजे की राजकारणाची विचारधारा ही बदलली पाहिजे की सगळ्यांची गुणवत्ता एकत्र करा. कोणीही निकामी पूर्ण नसतो आणि नायदर एनीबडी इज परफेक्ट. तर आपली गुणवत्ता एकत्र करून आपण देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीकरता त्याचा विनियोग केला पाहिजे. ह्या प्रमुख उद्देशाने मी निवडणूक लढवतो आहे. मनमोहक डिझाईन, आकर्षक बांधणी, 1 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचं देशातील विश्वासार्हतेचं एकच नाव, स्वर्ग गोल्ड टच प्रायव्हेट लिमिटेड, जिथे विश्वास हीच परंपरा आहे. देशभरात 60हून अधिक शाखा. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. महाराष्ट्रातही पशुबळींवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉक्टर कल्याण गंगवाल यांनी केली आहे. कुलस्वामिनी एकविरा देवीची वार्षिक यात्रा 5 ते 7 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. दरवर्षी यात्रेच्या निमित्ताने येथे हजारो पशूंचा बळी दिला जातो. त्यामुळे देवीचा नवस फेडण्यासाठी भाविकांनी पशु आणि पक्षी यांचा बळी देऊ नये आणि अंधश्रद्धेला खत पाणी घालू नये. तसेच देवीला पुरणपोळीचा गोड नैवेद्य दाखवून श्रद्धा अर्पण करावी असे आवाहन करण्याकरता डॉक्टर गंगवाल यांनी पत्रकार परिषद घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंदिर ट्रस्टचे प्रमुख, जिल्हाधिकारी आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदन पाठवून यात्रेदरम्यान होणारा दारूचा वापर आणि पशुबळी थांबवण्याची विनंती केली आहे. तसेच प्रशासनाने आणि मंदिर ट्रस्टने याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची मागणी केल्याचंही डॉक्टर गंगवाल यांनी नमूद केलं. ते म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून या क्षेत्रात आमचं कार्य सुरू असून तुळजापूर येथे पशुबळींच्या संख्येत सुमारे 95% घट झाली आहे. बरेचसे लोक परिस्थिती नसताना अंधश्रद्धेपोटी कर्ज काढून पशुबळी देत असल्याचं निदर्शनास आलं आहे. एकविरा देवी मंदिराच्या परिसरात शिजवले जाणारे मांस, सर्वत्र पडलेले रक्त यातून दुर्गंधी पसरते आणि कुत्री, उंदरे यांचा सुळसुळाट होतो. येथे मानवतेबरोबरच पर्यावरणाचीही हानी होते. त्यामुळे या प्रथा बंद झाल्या पाहिजेत. ध्रुव अकॅडमीतर्फे 5 एप्रिल पासून यशस्वी करिअर, योग्य निवड आणि वाटचाल या विषयावरील व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे. 10वी 12वी नंतर करिअर निवडण्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ध्रुव अकॅडमीने 5 एप्रिल पासून यशस्वी करिअर, योग्य निवड आणि वाटचाल या विषयावरील व्याख्यानांचं आयोजन केलं आहे. प्राध्यापक शिरीष आपटे हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती संचालक दिलीप बापट यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वडगाव बुद्रुक येथील सिद्धार्थ हॉल येथे 5 एप्रिलला, सदाशिव पेठेत उद्यानमंगल कार्यालयामध्ये 6 एप्रिलला आणि एरंडवण्यातील सतीश छत्रे सभागृहात 26 एप्रिलला हे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानासाठी सर्वांना प्रवेश खुला असून पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी 8975906861 किंवा 9403764162 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन बापट यांनी केलं. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. आणि याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.